नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कृष्णा नदीवरील साटपेवाडी बंधाऱ्यावर पाण्याची पातळी कमी झाल्याने आवर्तन सुरू असताना ताकारी योजना बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली। कोयना धरण प्रशासनाकडे पाणी सोडण्याची विनंती केल्यानंतरही वेळेत पाणी न आल्याने पंप बंद करावे लागले असल्याची माहिती ताकारी प्रशासनाने दिली। तसेच नदीत पाण्याची पातळी स्थिर झाल्यानंतर पुन्हा योजनेचे पंप सुरू करण्यात येणार असल्याचे उपअभियंता नरवाडे यांनी सांगितले। ताकारी उपसा सिंचन योजनेचे चालू हंगामातील पहिले आवर्तन काही दिवस उशिरा सुरू झाले, त्यामुळे लाभ क्षेत्रात पाण्याची टंचाई जाणवू लागली होती। योजनेचे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 18 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलं होतं। मुख्य कालव्याच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना पाण्याचे वितरण करण्यात येत आहे। सध्या मुख्य कालव्यातून 87 किलोमीटर अंतरावर तासगाव तालुक्यात पाणी पोहोचले। मुख्य कालव्यातून 144 किलोमीटरपर्यंत पाणी नेण्याचे नियोजन प्रशासनाने केले। अशातच कृष्णा नदीवरील साटपेवाडी बंधाऱ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झाली, त्यामुळे योजनेचा टप्पा क्रमांक 1, 2 व 3 वरील सर्व पंप बंद करण्यात आले। प्रशासनाने मागील काही दिवसांमध्ये कृष्णा नदीत खालावत चाललेली पाण्याची पातळी पाहून कोयना धरण प्रशासनाकडे जादा पाणी सोडण्याची विनंती केली होती। मात्र कोयना धरणातून पाणी सोडण्यास विलंब झाल्याने पाण्याअभावी योजना बंद करण्याची वेळ ताकारीच्या प्रशासनावर ओढवली। त्यामुळे मुख्य कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे, इतकं मात्र नक्कीच। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।